नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. सकाळपासूनच्या ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत या सगळ्यांचे महत्त्वाचे अपडेट्स आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. सुरुवात करूया. आत्ताची सध्याची घडीतली सर्वात मोठी बातमी आहे त्याच्यापासून. रोहित, नेमकी काय बातमी आहे? भारतासाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आले. गेल्या वर्षी पाकिस्तानने बलुचिस्तानमधून कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. त्यानंतर पाकिस्तानने रॉच्या साथीने कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानमध्ये घातपाती कारवाया केल्याचा आरोप केला होता. मात्र भारताने हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता रावळपिंडी न्यायालयाने थेट कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्यामुळे आता भारत नक्की काय पावलं उचलणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. थँक्यू रोहित. तर ही सर्वात आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे. आता या प्रकारे भारत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जाऊया दुसऱ्या बातमीकडे. माझा सहकारी विश्वास ती बातमी देतो. विश्वास, नेमकं काय घडामोडी? सध्या देशात EVM मशीनवरून महाभारत सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला धृतराष्ट्र म्हटलं आहे, तर भाजपला दुर्योधन असं म्हटलं आहे. निवडणूक घेण्याची नाटकं का करतं आहे, त्यापेक्षा सरळ भाजपला विजयी घोषित करावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर ही आत्ताच्या घडीची आणखी एक मोठी बातमी. आणखी राष्ट्रीय स्तरावरती अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. माझा सहकारी प्रशांत आहे. कुणाल, आत्ता सर्वात मोठी बातमी येते आहे ती आहे RSS बद्दलची. असं म्हटलं जात होतं की अरुणाचलमधले जे RSSचे नेते आहेत चोसांग म्हणून, तर त्यांनी असं सांगितलं होतं की दलाई लामांना भारतरत्न देण्यासाठी RSSने एक मोहीम सुरू केलेली आहे. परंतु आज आलेल्या स्पष्टीकरणानुसार RSSने या अशा प्रकारची काही मोहीम सुरू आहे याला स्पष्टपणे नकार दिला आहे. जर भारत सरकार अशा पद्धतीने देत असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण अशा प्रकारची कुठलीही मोहीम आम्ही करत नाही आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर आता आणखीन राष्ट्रीय स्तरावरची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. आपण ती जाणून घेऊया. माझा सहकारी मानस माझ्यासोबत आहे. मानस. नक्कीच. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की सिंध हा भारताचा भाग नाही, याचं त्यांना खूप वाईट वाटतं आहे. ते एका इंडिया फाउंडेशनच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. अडवाणीचा जन्म सिंध प्रांतात झालेला होता, पण फाळणीनंतर सिंध हा प्रांत पाकिस्तानमध्ये गेलेला आहे. आपल्या राष्ट्रगीतात सुद्धा सिंध प्रांताचा नक्कीच आहे, पण तो भाग सध्या पाकिस्तानमध्ये आहे. याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली आणि भारताचा भाग नाही याविषयी ते म्हणाले की त्यांना खूप वाईट वाटते. तर देशविदेशात मध्ये या महत्त्वाच्या घडामोडी मनोरंजन जगतात नेमकं काय घडतं आहे जाणून घेऊयात. म्हणजे सहकारी अनुष्का शर्मा सध्या अडचणीत आली आहे. तिने तिच्या घराच्या बाहेर बेकायदेशीरित्या इलेक्ट्रिक जंक्शन बोर्ड लावल्यामुळे तिच्या शेजाऱ्यांनी बत्रा यांनी कंप्लेंट केली होती. या कंप्लेंटला धरून BMCने त्या इमारतीची पूर्णपणे पाहणी केली आणि त्यांनाही ही गोष्ट खटकली आणि त्यांनी त्याविरोधात 6 एप्रिलला अनुष्काच्या विरोधात एक नोटीस बजावली आहे. पण अनुष्काच्या कुटुंबाने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले. असं काही झालंच नसल्याचं त्यांच्या कुटुंबाने म्हटलं आहे. तर बेकायदेशीर इलेक्ट्रिक बोर्डाप्रकरणी अनुष्का शर्माला शॉक बसल्याचं कळत आहे. या संदर्भातल्या आणि देशविदेशातल्या विविध बातम्यांसाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.